नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत भोगीची भाजी. पौष महिन्यात वांगी, पावटे, चणे, गाजर या भाज्या येतात बाजारात. तर भोगीसाठी अशी मिक्स भाजी केली जाते. त्यासाठी आपण इथे घेतलीत वांगी, गाजर, बोंबील घेवड्याच्या शेंगा, पावटे घेतलेत सोलून, हिरवे चणे घेतलेत, शेंगदाणे घेतलेत पाण्यात भिजत घालून आणि तीळ घेतलेत. तर आज आपण भोगीची भाजी करणार आहोत. त्यासाठी मसाला काय काय घेतला आहे तो बघूया आपण. त्यासाठी मी इथं 3 कांदे गॅसवर भाजून घेतले. कांदे गॅसवर भाजले ना की त्याचं पूर्ण काळं काढायचं नाही, थोडंसं काळं तसंच ठेवायचं, म्हणजे मसाल्याला रंग छान येतो. अर्धी वाटी खोबरं तेही छान भाजून घेतले. 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. चवीप्रमाणे मीठ घेतले आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला. अर्धा चमचा धने घेतलेत, 2 चमचे खुरसणे घेतलेत आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपण. तर आता आपण धने, खुरसणी आणि खोबरं हे पहिल्यांदा वाटून घेणार आहे. हे छान वाटलं ना की त्यामध्ये आपण मग कांदा टाकणार आहे वाटायला. कांदा असा फोडून टाकायचा आहे. कांदा, लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हेही त्यामध्ये टाकून छान वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा छान वाटून झालं आहे ते. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर टाकणार आहोत. या मसाल्यामध्ये मी पाणी नाही टाकलं आहे अजिबात. बिना पाण्याचाच हा मसाला मी वाटून घेतला आहे. तर आता आपण हा मसाला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये आपण तो 2 चमचे घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. अर्धा चमचा धने पावडर टाकणार आहे. 1 चमचाभर लाल तिखट टाकणार आहे कलरसाठी आणि 2 चमचे आपण ठेवणीचा काळा मसाला टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकू शकता. मी 2 चमचे आमचा घरगुती काळा मसाला टाकणार आहे. मी बाहेरचे कुठलेही मसाले वापरणार नाही आहे यासाठी. आता आपण वांगी कापून घेतलीत. त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकलं ना की वांग्याला चव छान येते. आता हा मसाला सगळा आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. तर हा मसाला आपण वांग्यांमध्ये प्रत्येक वांग्यात भरून घ्यायचा आहे. छान वांगी अशी भरून घ्यायची इथे. आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण तीळ टाकणार आहे पहिल्यांदा. तीळ छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे भरपूर. आपला उरलेला जो मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. थोडासा परतून आपण त्यामध्ये मसाला शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत, म्हणजे मसाल्यात छान शिजला जाईल त्यामध्ये. आता हा पाणी टाकून मसाला आपण छान शिजवून घेणार आहोत. 2 मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि छान मसाला त्यामध्ये तेलात परतून घेणार आहे. तर बघा 2 मिनटं झाकण ठेवलं आहे आपण त्यावर. आता आपण बघणार आहोत मसाला कसा झाला आहे ते. आता त्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहे. गूळ नव्हता माझ्याकडे म्हणून साखर टाकली मी. गूळ टाकलं ना की भाजीला चव छान येते. आता आपण मसाला चांगला परतला आहे, त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे आणि 2 मिनटासाठी या भाज्या आपण परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करायच्या आणि छान परतून घ्यायच्या. आता भाज्या परतून झाल्या का वांगी आणि कोथिंबीर टाकायची. वांगी छान तेलावर परतून घ्यायची आणि गरम पाणी टाकायचं यामध्ये. आपल्याला जेवढं कालवण करायचं आहे ना त्याप्रमाणे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण एक उकळी छान काढून घेणार आहोत त्याला आणि उकळी आली ना की 30 ते 35 मिनटं हे कालवण झाकण ठेवून छान शिजून द्यायचं आहे. तर हे बघा आपलं कालवण छान शिजलं आहे. कुठलेही कालवण असं स्लो गॅसवर शिजवलं ना की त्या मसाल्याचा अर्क, ते वाटणाचा अर्क सगळा त्या रश्श्यामध्ये उतरला जातो आणि कालवण चवीला छान लागतं. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. हे बघा आपलं रस्सा भाजी तयार झाली आहे भोगीची. तुम्ही अशाच प्रकारे बनवा, खूप छान लागते. बाजरीची तीळ लावून भाकरी आणि भोगीची भाजी. जो खाईल भोगीची भाजी तो राहील सदा निरोगी, अशी पूर्वीची लोकं म्हणायची.
तर ही भाजी तुम्ही पण अवश्य करा. थँक्यू.